नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस हा भारती यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. चालक पदाकरता येणारे प्रश्नभंडार मी घेऊन आलो आहे. चला तर मग सुरू करूया. प्रश्न पहिला, गाडी चालवताना सीट बेल्ट न लावल्यास दंड किती आहे? उत्तर 1000 रुपये मोटर व्हेकल ॲक्ट नुसार. प्रश्न दुसरा, PUC म्हणजे काय? ते किती दिवसांनी नूतनीकरण करावे लागते? उत्तर PUC म्हणजे पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट. साधारण 6 महिन्यांनी नूतनीकरण करावे लागते. प्रश्न तिसरा, वेग मर्यादा स्पीड लिमिट शहरात महामार्गावर किती आहे? बघूयात. शहरात 50 किलोमीटर पर्यंत चालते, प्रत्येक राज्यानुसार बदलू शकते आणि महामार्गावर 80 ते 100 किलोमीटर वाहनानुसार आहे. प्रश्न चौथा, वाहनाच्या कागदपत्रांमध्ये कोणकोणती कागदपत्र सोबत असणे आवश्यक आहे? उत्तर ड्रायव्हिंग लायसेन्स, RC बुक, नोंदणी प्रमाणपत्र म्हणतात त्याला, आणि इन्शुरन्स PUC. प्रश्न पाचवा, टायरचा हवेचा दाब योग्य नसल्यास काय परिणाम होतो? उत्तर ब्रेकिंगवर परिणाम होतो, इंधनाचा जास्त खर्च होतो, टायर लवकर खराब होतात. प्रश्न सहावा, गाडीमध्ये ABS अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम असल्यास त्याचा काय फायदा होतो? अचानक ब्रेक लावल्यास टायर लॉक होत नाही, वाहन घसरत नाही, नियंत्रण सुटत नाही. प्रश्न सातवा, रस्त्यावर अपघात झाल्यास चालकाने प्रथम काय करावे? उत्तर पोलिसांना माहिती द्यावी. प्रश्न आठवा, वाहन चालवताना झोप येत असल्यास काय करावे? उत्तर गाडी बाजूला घेऊन विश्रांती घ्यावी. प्रश्न नववा, वाहनामध्ये बॅटरीचे कार्य काय आहे? उत्तर वाहनाला वीज पुरवणे. प्रश्न दहावा, वाहन चालकाने अपघात घडवला आणि जखमी व्यक्तीला मदत केली नाही तर शिक्षा काय आहे? उत्तर 6 महिने तुरुंगवास किंवा दंड किंवा दोघी पण. प्रश्न 11वा, वाहनाचा नोंदणी क्रमांक RC कोण देतो? उत्तर आहे RTO, प्रादेशिक परिवहन कार्यालय. प्रश्न 12वा, क्लचचे कार्य काय आहे? उत्तर इंजिनची शक्ती गिअर बॉक्सला जोडणे व तोडणे, हे क्लचचं काम आहे. प्रश्न 13वा, रेडिएटरचे मुख्य कार्य काय आहे? उत्तर इंजिन थंड करणे. प्रश्न 14वा, जर अचानक ब्रेक फेल झाला तर चालकाने काय करावे? उत्तर गिअर कमी करावा, हँडब्रेक हळूहळू लावावा. प्रश्न 15वा, कोणत्या परिस्थितीत ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित होऊ शकते? उत्तर वारंवार वाहतुकीचे नियम मोडल्यास. प्रश्न 16वा, हँडब्रेक मुख्यतः कशासाठी वापरतात? उत्तर चढ उतारावर वाहन स्थिर ठेवण्यासाठी. प्रश्न 17वा, सायलेन्सरचे काम काय आहे? उत्तर धूर व आवाज कमी करणे. प्रश्न 18वा, कोणते इंधन प्रदूषण सर्वात कमी करते? उत्तर CNG. प्रश्न 19, जास्त तापलेले इंजिन थंड करण्यासाठी काय वापरले जातात? उत्तर रेडिएटर. प्रश्न 20, वाहनाचा चेसिस नंबर कुठे लिहिलेला असतो? उत्तर इंजिन व बॉडीवर. प्रश्न 21, LPG वाहनांमध्ये कोणते उपकरण सुरक्षेसाठी बसवलेले असते? उत्तर प्रेशर रेग्युलेटर. प्रश्न 22, भारतात लर्निंग लायसन्स किती दिवस वैध असते? उत्तर 6 महिने. प्रश्न 23, थर्ड पार्टी इन्शुरन्स म्हणजे काय? उत्तर अपघातात इतर व्यक्तीचे नुकसान भरून काढण्यासाठी विमा. प्रश्न 24, कोणत्याही रंगाच्या नंबर प्लेट काळ्या आकडा असतो? उत्तर खाजगी वाहन. प्रश्न 25, व्यावसायिक वाहनांसाठी फिटनेस सर्टिफिकेट किती दिवसांनी घ्यावे लागते? उत्तर दर 2 वर्षांनी. प्रश्न 26, लांब पल्ल्याच्या प्रवासात गाडी चालवताना किती वेळाने विश्रांती घ्यावी? उत्तर दर 2 तासांनी. प्रश्न 27, RTOचे पूर्ण रूप काय आहे? रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस. प्रश्न 28, वाहन चालकाने प्रथमतः कोणत्या गोष्टीस प्राधान्य द्यावे? उत्तर सुरक्षितता. प्रश्न 29, स्पीड लिमिट 40 हे चिन्ह काय दर्शवते? जास्तीत जास्त वेग 40 किलोमीटर असावा हे दर्शवते. हॉर्न वाजवण्यास बंदी कुठे लावले जाते? उत्तर हॉस्पिटल आणि शाळा. प्रश्न 31, पार्किंग चिन्ह कसे दिसते? उत्तर निळ्या चौकोनात पांढरा P. प्रश्न 32, फिलिंग स्टेशनचे चिन्ह काय दर्शवते? पेट्रोल किंवा डिझेल उपलब्ध आहे. प्रश्न 33, रेल्वे क्रॉसिंग विदाउट गेट चे चिन्ह काय दर्शवते? उत्तर गेट शिवाय रेल्वे फाटक. प्रश्न 34, मॅन ॲट वर्क चिन्हाचा अर्थ काय? रस्त्याचे काम सुरू आहे. प्रश्न 35,
यू टर्न प्रोहिबिटेडचे चिन्ह काय दर्शवते? यू टर्न घेऊ नका. मित्रांनो, आपला आणखी एक व्हिडिओ आहे जो की फक्त चिन्ह आणि ते चिन्ह कुठे आणि कशा प्रकारे वापरले जातात यावर पण तो बनवलेला आहे. चालक पोलीस भरतीमध्ये चालक या पदासाठी विचारण्यात येणारे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. काय असतं ना, छोटे छोटे प्रश्न आपण दुर्लक्षित करतो खूप सोपे आहेत म्हणून, पण हेच प्रश्न आपले मार्क खातात, हे पण लक्षात ठेवा.